विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय मराठी घटक 3 कथा साहित्य प्रकार परिचय. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी 12वीत नवीनच कथा हा साहित्य प्रकार आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेला आहे. कथा हा साहित्य प्रकार आपल्यासाठी हा नवीन नसून कथा साहित्य प्रकाराचा परिचय, त्याची ओळख आपल्याला सर्वांनाच आहे. लहानपणापासूनच आपण कथा ऐकतात, कथा सांगतात आणि त्याच्याविषयीची आवड हे आपल्याला लहानपणापासूनच आहे. आणि म्हणून 12वीत देखील आपल्याला कथा साहित्य प्रकाराची ओळख दिलेली आहे आणि 2 कथा आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेल्या आहेत, जेणेकरून कथा या साहित्य प्रकाराचा आपल्याला परिचय व्हावा, त्याची आवड निर्माण व्हावी, याच्यासाठी हा एक प्रयोग केला आहे. कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ परंपरा लाभली आहे. श्रवणीयता, मनोरंजन, प्रबोधन ही एक कथा या वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये आहे की श्रवणीयता आपण ऐकत असतो. ऐकत असताना आपले मनोरंजन होते आणि जसं आपलं मनोरंजन होतं त्याचप्रमाणे प्रबोधन म्हणजे समाजातील एखादा प्रश्न असेल, समाजातील एखादी वाईट प्रथा असेल, वाईट परंपरा असेल, तर ती देखील आपल्यापर्यंत कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचत असते. आणि हे आपल्याला या कथा वाङ्मय प्रकारात या गोष्टी मिळत असतात. हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण याची माहिती आपल्याला दिलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, बघा, कथा या वाङ्मय प्रकारात श्रवणीयता आहे. ऐकणे हे आपल्याला सर्वांनाच आवडतं, कथा सांगणे हे सर्वांनाच आवडतं. कथा ऐकताना आपलं मनोरंजन तर होतच असतं. लहान लहान मुलांना आपण कथा सांगितलं की त्यांना आवडीने ते ऐकतात. तसेच वयोवृद्ध असेल त्यांना देवाच्या कथा वगैरे त्यांना आवडत असतात. पुराणातील कथा वगैरे त्यांना आवडत असतात. मग आपण ऐकतो पण आपलं मनोरंजन पण होतं. आणि प्रबोधन म्हणजे समाजामधला त्या ठिकाणी बदल होणे. प्रबोधन म्हणजे समाजामध्ये त्या ठिकाणी समाजातल्या लोकांच्या विचारांमध्ये बदल होणे, त्यांच्या आचारामध्ये बदल होणे. आणि ते बदल कशातून घडतं? प्रबोधनातून घडत असतं. वाईट गोष्टी असतात, ती वाईट गोष्ट ह्या ठिकाणी दूर करून एक चांगले मूल्य निर्माण करण्यासाठी प्रबोधन त्या ठिकाणी समाजाला आवश्यक असतं. उदाहरणार्थ मराठीतील ज्यांच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 1890चा काळ असेल, त्यांच्या काळापासूनच मराठी साहित्याच्या दालनामध्ये कथा नावाचा प्रकार जर आणला असेल तर ते ज्येष्ठ कादंबरीकार जे असेल तर हरिनारायण आपटे यांचे नाव उल्लेखनीय आहे, ते आपल्याला घ्यावं लागेल. मग हे प्रबोधनवर बोलायचं झालं तर त्यांनी काळ तर मोठा कठीण आला नावाची कथा त्या काळात त्यांनी लिहिली. ही काळ तर मोठा कठीण आला. मग ही कथा वाचून शेतकऱ्यांचं जीवन, त्यांचे चित्रण, त्या काळामध्ये कशी अवस्था होती, ही सर्व ती कथा वाचल्यानंतर आपल्याला कळतं. तर हे प्रबोधन नावाची गोष्ट कथेतून होत असते. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात. कथा साहित्य प्रकाराचा परिचय हा आपल्याला सर्वांनाच आहे. मनुष्य आपले अनुभव, आपल्या कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागतो तेव्हा त्यांची गोष्ट झाली, यातून कथेचा जन्म झालेला आहे. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दाच्या पूर्वी गोष्टी सांगितली जात असे आणि याच्यातून मनोरंजन व्हायचे, बोध व्हायचे. मौखिक परंपरेतून ती पुढे गेली. पुढे लिखित स्वरूपात त्या ठिकाणी कथा वाङ्मयाची निर्मिती मराठीमध्ये झाली आणि कथा या वाङ्मय प्रकाराला पुढे पुढे खूप मोठी मित्रांनो लोकप्रियता मिळालेली आहे. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आणि भारतात कथा साहित्य प्रकाराची एक मोठी परंपरा निर्माण झाली. कथा म्हणजे नेमकं काय?
की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले, नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहू लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरण असतं, समर्पक निवेदन असतं. कथेत पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव असतात, संघर्ष, गुंतागुंत या सर्व गोष्टी कथेमध्ये असतात. त्याची सुरुवात जी आहे, ही सुरुवात देखील त्या ठिकाणी चांगले असते आणि शेवट देखील समर्पक असतो आणि सुयोग्य आणि उत्तम असं शीर्षक देखील कथेला असतं. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कटावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. ही कथेची व्याख्या आहे की एखाद्या विशिष्ट स्थळी आणि पात्रांच्या तोंडामधून आणि एक विशिष्ट हेतूने आणि एक अतिशय अशी उत्कट चित्रण ज्याच्यामध्ये असतो त्याला विद्यार्थी मित्रांनो कथा असं म्हणतात. अर्थात प्रत्येक कथेचे हे सर्वच घटक असतील आणि त्याचे प्रमाणही सारखे असतील असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांच्या प्राधान्य असते तर एखाद्या कथेत प्रसंगाला प्राधान्य असते. मग त्याच्यातून वातावरण निर्मिती ही लक्षात घेऊन ती पुढे जात असते. याच्यामध्ये विचार आणि भावना या महत्त्वाच्या असतात. केवळ व्यक्तीचे चित्रण म्हणजे कथा नाहीये, तर त्याच्यामध्ये पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंतीचे वातावरण, विचार, भावना, निवेदन याचं सुसंघटित प्रकटीकरण त्याला कथा असं म्हणतात. आता कथेची पूर्वपीठिका आपण जाणून घेऊया. आता कथेची पूर्वपीठिकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नेमकी पूर्वपीठिका कथेची काय असते, तर 1890 मध्ये ज्येष्ठ कादंबरीकार हरिनारायण आपटे यांनी करमणूक हे साप्ताहिक सुरू केलं होतं आणि या साप्ताहिकाच्या माध्यमातून एक हृदय स्पर्शी अशा कथा ते लिहित होते आणि तिथून कथेचा जन्म झाला. आशय अभिव्यक्ती अधिकाधिक विषयाला स्पर्श करत ते बहुआयामी होत गेले आणि लेखन तंत्राचा प्रयोग झाले. मग याच्यानंतर कथा आल्या, मग त्या ग्रामीण कथा आल्या, दलित कथा आल्या आणि मराठीमध्ये कथा वाङ्मय जे आहे, कथा वाङ्मयाचे जे दालन आहे ते कथा वाङ्मयाचे दालन मराठीमध्ये समृद्ध झालं. आता स्त्री शिक्षणाचा प्रसार प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वाढत गेले. अशी जीवनाचे विविध अंगी दर्शन घडवणारी कथा वाचकांना आवश्यक असते. आता एक कथेची पूर्वपीठिका आपल्याला माहित असेल की आधी हरिनारायण आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकामधून 1890 मध्ये कथेची सुरुवात केली. मग नंतर विद्यार्थी मित्रांनो एक नवीन शिक्षण घेऊन नवीन विचारांची पिढी निर्माण झाली आणि मग त्या पिढीने काय केलं की त्या पिढीचे ग्रामीण प्रश्न काही मुलांचे हे वेगळे होते, खेड्यातलं जीवन वेगळं होतं. मग त्याच काळामध्ये अजून त्या ठिकाणी दलित समाजावर जे अन्याय अत्याचार होत होते आणि त्याच्यामधून जे दलित मुलं शिक्षण घेऊन बाहेर आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी शिक्षण घेतलं आणि मग त्या ठिकाणी त्यांना ज्या ज्या त्या समाजामधला व्यथा वेदना जाणवल्या ते त्या ठिकाणी ते कथेच्या माध्यमातून मांडत गेले. आता खेड्यातलं जीवन, शेतकऱ्याच्या समस्या, मातीच्या समस्या, ग्रामीण समस्या हे लिहिणारे मग ते ग्रामीण कथाकार झाले आणि दलितांचे जीवन, दलितांच्या समस्या, दलित लोकांच्या व्यथा वेदना हे लिहित जाणारे ते दलित कथा निर्माण झाल्या आणि मराठीमध्ये मग ग्रामीण कथा आल्या, दलित कथा आल्या, पुढे त्या ठिकाणी स्त्रीवादी कथा आल्या, मग पुढे विज्ञान कथा आल्या. मग हे सर्व कथा मराठी साहित्यामध्ये येत गेल्या. आता महत्त्वाचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो तर कथेचे घटक. आता कथेचे घटक काय आहेत
की सुरुवातीला पहिला घटक कथेचा जर असेल तर कथेचा आहे कथाबीज. आता कथाबीज, कथाबीज म्हणजे काय? कथाकार त्यांच्या प्रतिभा शक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरते. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकाचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. आता कथाबीज, कथाबीज निर्माण झाल्याशिवाय, कथाबीज असल्याशिवाय कथा निर्माण होत नाही. आता मग कथाबीज कुणाला म्हणणार? की निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण. आता एखादं कथा ही निसर्गाच्या सानिध्यात तयार होते, निसर्गाच्या सानिध्यात त्याला कथाकाराला विषय सुचतो आणि तिथून ती एक उदयाला येते. मग एखादी कथा ही समाजामध्ये निर्माण झाली, समाजामधले वाईट प्रसंग, समाजामधल्या वाईट चालीरीती, वाईट गोष्टी, तिथून ती निर्माण होते. मग ती हळूहळू आकाराला जाते. एखादी कथा हे सांस्कृतिक संदर्भ म्हणजे काय? सांस्कृतिक संदर्भ जर म्हटले तर सण, उत्सव, व्रत, वैकल्य, पुराण, आपली संस्कृती, वेगवेगळे उत्सव, कला प्रकार. मग तिथून चित्रकला असेल, शिल्पकला असेल, नाटक असेल, तिथून ती कथा काय की ती आकाराला येते. त्या कथेचा मूळ विषय तिथून असतो, त्याला कथाबीज असं म्हणतात. आणि हळूहळू ती कथा ही त्या ठिकाणी पूर्णत्वाला येत असते. आणि म्हणून पहिला घटक हा जो असतो तर तो कथाबीज असतो. आता दुसरा घटक असेल कथानक. आता कथानक, त्याच्यामध्ये घटना, प्रसंग, पात्र, पात्रांचे स्वभाव, वैशिष्ट्ये हे याच्यामध्ये महत्वाचे आहे. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. त्या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणा जपले जाते. कथाकारांच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भाव वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. कथानक, कथन. आता कथन करणे हे देखील कथेचा महत्वाचा घटक आहे. कथन केल्याशिवाय कथा ही पूर्णत्वाला येत नाही. त्याच्यामध्ये घटक, प्रसंग, पात्रांची कृती, पात्रांचे स्वभाव, पात्र कसा आहे, पात्र कसा वागतो, कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या वागण्यातून मनोरंजन निर्माण होते किंवा त्यांच्या वागण्यातून ती कथा पुढे जात असते. मग नंतर पात्रचित्रण. आता पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रण कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. आता पात्रचित्रण. आता पात्रचित्रण करायचे असेल तर कथाकाराला पात्रचित्रणाशिवाय पुढे जाता येत नाही. मग त्या एखाद्या पात्र कसं तयार करायचं, मग त्याची पात्राची वृत्ती कशी निर्माण करायची, त्याची कृती, त्याची उक्ती, त्याची भावना, त्याचे वागणं, चालणं, बोलणं, विचार करणं, संवेदना, जीवनविषयक पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे, तो दैनंदिन जीवन कसा जगतो. मग हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या लेखकाला शब्दरूप प्रतिमा त्याला निर्माण कराव्या लागत असतात पात्रांच्या तोंडातून. आणि मग ती कथा पुढे जात असते, मग ती कथा पुढे आकाराला येत असते. आणि या पात्रांमध्ये लेखक स्वनिर्मिती असते. लेखक त्या ठिकाणी स्वतःची निर्मिती त्याच्यामध्ये करतो. पात्र हे निमित्त असतात. पात्र हे त्या ठिकाणी पात्रांच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी पात्रांचं वागणं, पात्रांची कथानक, पात्रांची त्या ठिकाणी संवाद हा लेखकांचा स्वतःचा असतो. मग नंतर वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबर सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकाच कथा सकस होते. ती कथेत स्थळ, काळ, सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक काळाबरोबर सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक, राजकीय इत्यादी वातावरण असते. आता बघा,
भौगोलिक वातावरण असतं, सांस्कृतिक वातावरण असतं आणि राजकीय वातावरण असतं. आता सामाजिक असेल तर समाज, मग समाज हा खूप मोठा घटक आहे. समाजातले फार वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते वेगवेगळे प्रश्न मांडायचे असेल तर सामाजिक प्रश्नांशी, सामाजिक गोष्टींशी, समाजामधले त्या ठिकाणी वातावरणाची अभ्यास त्या कथाकाराला करावा लागतो. नंतर भौगोलिक असेल तर एखाद्या भूभाग असेल, एखाद्या भूभागामध्ये जो समाज राहतो त्या समाज किती तरी वर्षापासून तो तसाच वागत आहे, तो मागासलेला आहे, तिथले प्रश्न त्याला दाखवायचे असेल तर तो भौगोलिक वातावरण निर्मिती करतो. सांस्कृतिक असेल तर त्या ठिकाणी एखाद्या सण असेल, व्रत असेल, उत्सव असेल किंवा मग रूढी परंपरा वगैरे यांचा विचार करून ती कथा निर्माण करत असेल तर सांस्कृतिक त्या ठिकाणी वातावरण निर्मिती याच्यामध्ये महत्वाची असते. आता नाट्यमयता आणि संघर्ष, कोणत्याही कथेमध्ये नाट्यमयता आणि संघर्ष या दोन गोष्टी असल्याशिवाय कथाकार पुढे जाऊ शकत नाही. आता कथेमध्ये संघर्ष पण असतो आणि नाट्यमयता पण असते आणि ह्या दोन गोष्टी जेव्हा होतात तेव्हा संघर्षातून त्या ठिकाणी आनंद पण निर्माण होऊ शकतो, सुखात्मिका पण निर्माण होऊ शकते आणि मग पुढे 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 जी कथा आहे ती स्वाभाविकपणे त्याचा शेवट पण आकर्षक असा निर्माण होऊ शकत असतो. संवाद आहे. आता संवादाच्या बाबतीत बोलायचे जर झाले तर संवाद हा देखील महत्त्वाचा घटक कथेचा आहे. कथेतील संवाद हे चटपटीत आकर्षक असावेत. संवाद हे आकर्षक असले पाहिजे, चटपटीत असले पाहिजे, जेणेकरून ते कथा ऐकणारा जो श्रोता आहे त्याला ते आवडेल आणि याच्यातूनच लेखक लिहित जात असतो, संवाद लिहित निर्माण करत असतो आणि संवादातून रसनिर्मिती होते, रसपरिपोष होत असतो. हे संवादातून होत असतं. आणि शेवटचा घटक आहे कथेच्या विद्यार्थी मित्रांनो, तो आहे भाषाशैली. आता भाषाशैली म्हणजे काय की कथाकार जी कथा ज्या भाषेतून निर्माण करतो, एखाद्या वेळी तो बोली भाषेतून पण कथा निर्माण करतो, एखाद्या वेळी प्रमाण भाषेतून म्हणजे मराठी भाषेतून देखील कथा निर्माण करत असतो. मग भाषाशैली हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यातून त्याच्या कथेचा दृष्टिकोन त्या ठिकाणी तयार होत असतो की त्याला नेमके कोणत्या गोष्टींवर त्याला जोर द्यायचा आहे आणि मग तो पुढे जात असतो. भाषाशैली हे देखील कथेला त्या ठिकाणी आकर्षक करत असते आणि म्हणून कथेमध्ये प्रारंभ, मध्य आणि शेवट हे 3 टप्पे हे फार महत्त्वाचे असतात आणि हे सर्व हे कथेचे घटक आहेत. आणि कथेमध्ये उत्कटता कथेत शेवटपर्यंत कायम राखली जाते की उत्कटता हे फार महत्त्वाचे असते की वाचकाला ऐकत असताना, वाचत असताना त्याला असं उत्कटता निर्माण झाली काय पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे या कथेचे काय होईल, त्याला म्हणतात उत्कटता. आणि उत्कटता ही कथेमध्ये फार महत्त्वाची असते. आणि जसं कथेचे घटक आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो कथेचे वैशिष्ट्य देखील महत्त्वाचे आहेत, ते देखील आपल्याला माहीत असले पाहिजे. कथेचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत मग? कथा मनोरंजन करते. आता मराठी कथा दालन हे खूप मोठं आहे. मराठीत सर्वात जास्त वाचायला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा आहे. कथा मनोरंजन असते, ते प्रत्येक जण ऐकतात. आता टीव्ही आली म्हणून त्या ठिकाणी कथा वाङ्मय प्रकार थोडासा मागे झाला, परंतु जेव्हा टीव्ही दूरचित्रवाणी नव्हती तेव्हा जास्तीत जास्त लोक कथा लिहायचे, कथा ऐकायचे, कथा सांगायचे, मनोरंजन व्हायचे याच्यातून. नंतर दुसरा आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. आता कथेमुळे संस्कार घडतात. मूल्य शिक्षणासाठी देखील कथा महत्त्वाची असते. कथेतून आपल्याला स्फूर्ती मिळते, बोध मिळतो, ज्ञान मिळतं, सत्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, सहकार्य हे संस्कार कथेतून निर्माण होतात. आणि मानवी मूल्यांचे एक आदर्श हे कथेतून त्या ठिकाणी निर्माण होत असतं आणि आपोआप संस्कार हे कथेमधून लाभत असतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळ एवढा मोठा कसा होऊ शकतो हे देखील कथेतून, बोधकथेतून सांगितलं जातं की कथेमधून
सुसंस्कार होत असतात किंवा चांगल्या गोष्टी मुलांना शिकायला भेटत असतात. आणि याच्यानंतरच्या त्या ठिकाणी आहे कथेचे वैशिष्ट्य, ते आहे वाचकांची उत्कटता वाढवते. कथा ही वाचकांची उत्कटता वाढवत असते. आता वाचकांची उत्कटता कथा कशी वाढवते, की वाचकांना वाचत असताना त्या ठिकाणी पुढे काय होईल, आता पुढे काय होणार हे वाटत असणे म्हणजे उत्कटता वाढणे. आणि ही उत्कटता त्या ठिकाणी वाढत असते आणि हे कथेतून शक्य होते. नंतर दुसरं आहे कथा एक केंद्रीय असते. अनुभवाचे रचनेचे एक केंद्रित्व कथेमध्ये वैशिष्ट्य आहे. कादंबरी व नाटकाप्रमाणे ही बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्र, वातावरण मर्यादित असते म्हणून ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट छोटे असते. कथा एक केंद्रीय असते. कादंबरीचा आवाका फार मोठा असतो, नाटकाचा आवाका फार वेगळा असतो आणि कथेचा आवाका हा लहान असतो, लघु असतो म्हणून कथा ही एक केंद्रीय असते, ती पसरट नसते. कथा भूतकाळात लिहिली जाते. सर्वसाधारणतः कथा ही भूतकाळामध्ये लिहिली जाते. उदाहरण, एक होते गाव, एक दानशूर माणूस राहायचा वगैरे. म्हणजे एक होतं गाव, एक होता राजा, एक होती राणी, अशी सुरुवात कथेची आपण ऐकत असतो. ती हकीकत आहे. कथा म्हणजेच हकीकत होय. नंतर कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा मानवी जीवनाचा थेटपर्यंत वेध घेतला जात असतो. माणसाच्या भावनांच्या, विचारांच्या वेध कथेतून घेतला जात असतो. कथेला एक जीवनविषयक त्या ठिकाणी बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मानून बसलेली असते. कथा हे लहानपणीच्या बालपणाच्या कथा वेगळ्या असतात. मोठे झाल्यावरची त्या ठिकाणी कथा युवा अवस्थेच्या या वेगळ्या असतात. आणि वृद्धावस्थेमध्ये जर आपण बघितलं की म्हातारे लोक हे पुराणातील कथा, ऋषींच्या कथा, देवाच्या कथा ऐकण्यामध्ये मग्न असतात. पुराणामधल्या ज्या कथा आहेत त्याचे त्या ठिकाणी ते प्रवचन ऐकत असतात, त्या पोथी ते ऐकत असतात. आणि म्हणून कथा या माणसाच्या आयुष्यामध्ये बालपणी पण आणि तारुण्यामध्ये पण आणि वृद्धावस्थेमध्ये देखील त्या ठिकाणी ते त्याला जीवनाचा वेध घेत असतात. आणि शेवटचे वैशिष्ट्य आहे की श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. आता कथा ही श्रवणीय असते आणि श्रवणीयतेतून कथेचे सादरीकरण आपल्याला करता येत असते. कथेच्या नाटकासारखं असं त्या ठिकाणी प्रयोग दाखवला जात नाही किंवा मग कादंबरीसारखा पण आवाका त्याला नसतो. आणि कथा ही कथा माळा आहे किंवा एखादी फुलांची माळ जशी गुंफलेली असते तशी कथा ही गुंफलेली असते. मग ती कथा सांगितली जाते, घरोघरी पण सांगितली जाते, शाळांमध्ये कथा सांगितली जाते, ऐकली जाते, साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये, साहित्य संमेलनामध्ये, म्हणजे या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कथा ही श्रवण केली जात असते. आणि आजही ती होते आणि उद्याही ती त्या ठिकाणी होत असते. आणि असे कथेच्या त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कथा या वाङ्मय प्रकारामध्ये आपण काय पाहिलं त्याच्याकडे आपण त्या ठिकाणी थोडंसं पाहणार आहोत. आता कथा साहित्य प्रकार परिचयामध्ये याच्यामध्ये आपण काय बघितलं की कथेची आपण प्रस्तावना बघितली. याच्यामध्ये आपण काय बघितलं की कथ या धातूपासून कथा या वाङ्मय प्रकाराची निर्मिती झालेली आहे. कथा म्हणजे हकीकत होय. कथा म्हणजे काय हे आपण बघितलं. याच्यामध्ये कथेची व्याख्या आपण बघितली. कथा म्हणजे नेमकं काय असतं ते आपण बघितलं. नंतर कथेची पूर्वपीठिका नेमकी काय आहे ते आपण बघितलं. कथेचे घटक, नंतर आपण कथेचे घटक अभ्यासले. आता घटक अभ्यास असताना कथाबीजे, कथानके, पात्रचित्रणे, वातावरण निर्मिती हे पण आपण सर्व अभ्यासलं. आणि त्याच्यानंतर आपण कथेची वैशिष्ट्ये ही आपण अभ्यासली की कथेचे वैशिष्ट्य नेमके काय असतात आणि मराठीमध्ये कथा दालन हे कसं समृद्ध झालेलं आहे ते देखील आपण अभ्यासलं. धन्यवाद.